आज आपण राजकीय पक्ष ह्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहे. मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले आहे. त्यासाठी तुम्हाला मागील 2 व्हिडिओ पाहायच लागतील. आपण ते व्हिडिओची जे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी ते 2 व्हिडिओ पाहून घ्या. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष. बघा, राजकीय पक्षाबद्दल काय सांगितले त्यांनी की लोकशाही, आपला देश कसा आहे, भारत देश हा आपला लोकशाही देश आहे. प्रतिनिधित्व, सामान्य जनता आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा महत्त्वाचा जो दुवा आहे, सगळ्यांना जोडणार काय, त्याला आपण काय म्हणतो, राजकीय पक्ष म्हणतो आपण. त्यानंतर आपण राजकारणाविषयी जे ऐकतात अथवा वाचतो हे बरेचसे पक्षाशी संबंधित असते. राजकीय पक्षाचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थेमध्ये असते, किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. प्रस्तुत पाठात आपण भारतीय राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहे. तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट आणि संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिले असतील. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखाद्या संघटनाही पुढाकार घेते. विविध चळवळीत, आंदोलनाविषयी तुम्ही वाचता. याचा अर्थ असा की समाजात ज्याप्रमाणे गट, संस्था, चळवळ सक्रिय असतात, त्याचप्रमाणे राजकीय पक्षसुद्धा निवडणूक लढण्याचा पुढाकार घेत असतात. समाजातील अन्य संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष याच्यातील फरक आहे. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटना असतात. त्यांचे उद्दिष्ट व कार्यपद्धती मात्र वेगवेगळे असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जे लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, त्या संघटनांना काय म्हणायचं, राजकीय पक्ष म्हटले जाते. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ते जिंकण्यात सत्ता मिळवे हे आपल्या पक्षाचे स्थापन लोकगट होय. राजकीय पक्षाची काही ठळक वैशिष्ट्ये आपण पुढीलप्रमाणे सांगते. बघा, ह्या एवढ्या जे पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितले बघा. जे राजकीय पक्ष असतात, त्यांनी सांगितले की आपल्या शाळेच्या परिसरात काही संस्था किंवा सामाजिक संघटना अशा तऱ्हेचे काम करत असतात. किंवा काय पाठपुरावा करण्यासाठी कुठले काम अधुरे राहिले आहे, कुठल्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, किंवा कुठला पक्ष कशा रीतीने काम करत आहे, त्याची उद्दिष्ट त्या पक्षाची काय असतात, त्याची कार्यपद्धती काय असतात, ती पार्श्वभूमी आपण ह्या पाठात शिकणार आहे. सत्ता मिळवणे म्हणजे काय? आता ही सत्ता म्हणजे काय? सत्ता मिळवणे म्हणजे राजकीय पक्षाचा हेतू केवळ राजकीय पक्षाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. राजकीय पक्ष कुठले कुठले, जे की भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल असे बरेचसे असे राजकीय पक्ष आहेत. त्या राजकीय पक्षाबद्दल ते सत्ता मिळवण्यासाठी त्या पहिला महत्त्वाचा त्यांचा मोटो उद्दिष्ट हाच असतो की आपल्याला सत्ता मिळवणे. राजकीय पक्षाचा केवळ निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्पर स्पर्धा करत असतात. अशा स्पर्धा करण्यासाठी करणे मी योग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे. विचारसरणीचा आधार बघा, प्रत्येक पक्षाचं काय विचाराच्या आधारावर असं बघा. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणाचा, विचाराचा पुरस्कार करणार असतो. सगळेच बघा, आपण जर एखाद्या वर्गात समजा 50 मुलं असतील, तर 50 मुलं प्रत्येकजण तोच विचार करत नसतो. प्रत्येकाचे काय असतं, विचार वेगळे असतात. प्रत्येकाचे भविष्यात जाऊन आपल्याला काहीतरी बनायचं आहे हे त्यांचं काय असतो, उद्दिष्ट असतो. बा हे काम करायचं आपल्याला, पुढे जाऊन ऑफिसर व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे, त्याचबरोबर PSI व्हायचं आहे आपल्याला. काही जणांना राजकारण करण्यास आवडतं, काही जणांना समाजकारण आवडतं. म्हणजे काय असतं, प्रत्येकाचं काय असतं, वेगवेगळे धोरण असतं. तसंच ह्या राजकीय पक्षाचंसुद्धा वेगवेगळे धोरण असतात. त्यांच्या विचाराचा पुरस्कार करत असतो. सार्वजनिक प्रश्न आवडतात
पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या सामूहिकतेतून पक्षाची विचारसरणी तयार होते. बघा, एकसारखे विचार करणारे जे लोक असतात ते एका वेगळे असतात, दुसरे विचार करणारे दुसऱ्या पद्धतीचे असतात. म्हणजे असे काय होतात की राजकीय पक्षामध्ये सुद्धा हे अशा तऱ्हेचे काय असतं, प्रत्येकाची उद्दिष्ट वेगळे असतात. प्रत्येकाचे जे की बाबा हा पक्षाचे वेगळे उद्दिष्ट आपण बघणारच आहे. प्रत्येक पक्षाचे उद्दिष्ट काय आहे, तो पक्ष कशासाठी स्थापन झालेला आहे. ज्यावेळेस त्या पक्षाची सत्ता येते ना, ते त्यांच्या उद्दिष्टानुसार काम करत असतात. सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी होते. विचारसरणी ज्यांनी योग्य वाटते ते लोक त्या पक्षाच्या पाठिंबा देतात. बघा, जे विचारसरणी ज्यांना योग्य वाटते, ज्यांना बघा की पक्षाच्या विचारसरणीबद्दल आपण बोलतोय की समजा एखादा प्रश्न उद्भवला आहे, त्या प्रश्न उद्भवल्यानंतर बट काही जणांना त्यांचं पक्षात त्यांची विचारसरणी तयार होती. व हा एखादा प्रश्न अशा तऱ्हेने आपण सॉल्व करणार. मग ज्यांना तो प्रश्न आवडतो, म्हणजे ज्या प्रश्नाबद्दल एकमत होतं ते पाठिंबा देतात. पक्षाला लोकांना जो पाठिंबा मिळतो त्या पक्षाचा जनाधार असे म्हटले जाते. ज्या पक्षांना पाठिंबा मिळतो त्या पक्षाला काय म्हणायचं, त्या पक्षाचा जनाधार असे म्हटले जाते. आधुनिक काळात सर्व राजकीय पक्षाची विचारसरणी सारखीच दिसते. त्यामुळे पक्षामध्ये विचारसरणीवर अधिक फरक करणे अवघड झाले आहे. आता पक्षाचे बघा, पक्षाच्या सत्तेबद्दल आपण बघितलं, पक्षाच्या आपण विचारसरणीबद्दल बघितलं आपण. आता पक्षाचे नेमके कार्यक्रम काय आहेत ते बघू. विचारसरणीचा प्रत्यक्षात आणण्यासाठी जे विचार केला आहे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्या आधारे काय करतात, कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळवली की ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तरी या कार्यक्रमाच्या आधारे लोकांना पाठिंबा मिळण्याचा प्रयत्न हा राजकीय पक्ष करत असतात. बघा, पक्षाचा कार्यक्रम म्हणजे काय, ज्यावेळेस निवडणूक डिक्लेअर केली जाते किंवा निवडणूक डिक्लेअर होण्याच्या अगोदर काही पक्ष काय करतात की आम्ही अशा तऱ्हेने काम करू, आम्ही रस्ते व्यवस्थित करू, आम्ही वीज पुरवठा चांगल्या रीतीने करू, पुन्हा दळणवळणाची व्यवस्था व्यवस्थित करू. म्हणजे ते काय करतात, त्यांचे जे म्हणणं असतं ते ह्या कार्यक्रमातून मांडत असतात. मग ही पक्ष कार्यक्रम, प्रत्येक पक्ष काय करतो, कार्यक्रमातून हे काय करत असतात की आपल्या जनतेचा आपल्याला पाठिंबा मिळण्यासाठी हा पक्ष कार्यक्रम करत असतात. मग ह्या पक्ष कार्यक्रम केल्यानंतर काय होतं की जनतेचा लोकांना पाठिंबा भेटतो. म्हणजे त्यांना पाठिंबा भेटतो, काहींना तो पाठिंबा भेटत नाही. ज्यांना जास्त लोकांचा पाठिंबा होतो तो पक्ष काय करतो, सत्ता स्थापन करू शकतो. ज्यांना नाही तरीही ते काय करतात, आपल्या पक्षाचे कार्यक्रम चालू ठेवतात. कारण सरकार स्थापन करणे. मग आता सरकार स्थापन कसं करतात, राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राजकारभार करताना अर्थात निवडणूक बहुमत मिळणाऱ्या पक्षाचे असते. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरुद्ध पक्ष म्हणून काय करतात. ठीक आहे, बघा सरकार स्थापन कशा पद्धतीने आपण निवडणूक आयोगाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. निवडणूक आयोग काय करतो, तर निवडणुकीची तारीख डिक्लेअर करतो. तारीख डिक्लेअर केल्यानंतर तिथून काय झालं होतं की हे पक्ष असतात, राजकीय पक्ष, त्यांचे कार्यक्रम चालू ठेवतात की बाबा जाऊन निवडणुकाबद्दल माहिती हे करणे, त्याचबरोबर सभा घेणे, अशा तऱ्हेचे ते त्यांचे कार्यक्रम करत असतात. रॅली काढणे, अशा तऱ्हेने त्यांचे कार्यक्रम असतात. मग काय होतं यातून, की निवडणूकच प्रचार झाला. निवडणूक प्रचारात त्यांनी काय केलेलं असतं की बाबा आम्ही अशा तऱ्हेने उद्दिष्ट आहे की आमचे की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही अशा परीने स्ट्रक्चर बनवीन, अशा तऱ्हेने मुलांसाठी वेगळी शाळा, बिल्डिंग्स, अशा जे त्यांचे उद्दिष्ट आहेत. तुम्ही ज्यावेळेस एखादी सभा ऐकाल ना त्यावेळेस तुम्हाला त्यांचे ते पक्षाचा कार्यक्रम कशा रीतीने असेल तुम्हाला तो समजेल. त्यात काय सांगितलं असतं की हां ठीक आहे, आम्ही ह्या मतदारातून काय करत आहे, आम्ही निवडणूक लढवत आहे. मग निवडणूक लढवल्यानंतर जर मी जिंकून आलो तर मी अशा तऱ्हेने येथील पूर्ण व्यवस्थित रस्ते बनवीन, वीज पुरवठा छान रीतीने करेल, 24 तास वीज दे, असे त्यांचे भरपूर असे कार्यक्रम असतात. मग ह्यातून काय होतं की ठीक आहे, मग प्रचार झाला. प्रचार संपल्यानंतर एक निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाली, त्या तारखेला इलेक्शन वोटिंग, मग त्याला वोटिंग म्हणतो. वोटिंग करतो ते आपण EVM मिशनबद्दलही पाहिलेलं आहे.
तुम्ही मागचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला EVM बद्दल माहिती मिळेल. मग निवडणूक प्रक्रिया कशी होती हे पण आपण शिकलो. मग काय होतं, ज्या पक्षाचे जास्त लोक निवडून येतात, जास्त उमेदवार काय होतात निवडून येतात, मग त्यांना जर बहुमत मिळालं तर काय होतं, तर त्यांची सत्ता स्थापन होते. मग जे निवडून आलेत पण त्यांना बहुमत मिळाले नाही, ते काय करतात, विरोधी पक्षनेते म्हणून काय करत असतात, काम करत असतात. आता बघितलं तर आपण महाराष्ट्राबद्दल पाहिलं तर महाराष्ट्राचे विरुद्ध पक्षनेते आहेत फडणवीस साहेब, आणि आपले जर विचार केला तर सत्ता कुणाचे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ही सगळी मिळून काय केलेलं आहे की एक बहुमत त्यांनी साध्य केले आणि त्यांची ती सत्ता स्थापन झाली. आणि ज्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही ते काय करतात, विरुद्ध पक्षनेते म्हणून कार्य करत असतात. मग शासन व जनता यामधील दुवा काय आहे बघा. राजकीय पक्ष स्थापन आणि जनता यामधील दुवा म्हणून काम करतात. म्हणजे राजकीय पक्ष काय करतात, शासन आणि जनता. म्हणजे शासन म्हणजे हे संसद, म्हणजे शासन म्हणजे संसदमध्ये बघा काय काय येतं, लोकसभा, राज्यसभा, त्याच विधानसभेमध्ये येतं विधान परिषद आणि विधानसभा, हे असे असतात. मग हे शासन, जे शासन तयार करते शासन, आणि जनता, जनता म्हणजे आपण लोक. मग ह्यांच्यातील जी मधलं जे काम करायचं असतं, दोघांचा सगळ्या सांभाळून घ्यायचं जे काम असतं ते कोण करत असतं, तर हे राजकीय पक्ष करत असतात. जनतेच्या मागण्या आणि ग्रहणी हे शासनापर्यंत पोहोचण्याचे काम काय करत असतात, राजकीय पक्ष करत असतात. तर शासना पक्षामध्ये आपले धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळण्याचा काय करतात, प्रयत्न करत असतात. मग आता तुम्ही वर्तमानपत्रात बातम्यात पुढील काय काय समज थोडक्यात सांगा, हे तुम्ही बघा. वर्तमानपत्रात काही बातम्या तुम्हाला काय काय समजलं हे थोडक्यात सांगा. तुम्ही समजा तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही, ते तुमच्या पक्षाला नजरेत आले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही काय कराल, ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्षनेते असं तुम्ही गृहीत धरा की हां मी सध्या आता विरोधी पक्षनेते आहे. मग तुम्ही काय काय तुम्ही अंमलबजावणी करणार, काय मांडणार त्याबद्दल मत विचार करा आणि लिहा. तुम्हीच विचार करा आणि लिहा. त्यानंतर त्यांनी सांगितलं भारतातील पक्ष पद्धतीतील बदल आणि स्वरूप काय काय आहेत बघा. म्हणजे आपल्या भारत देशात पक्ष पद्धतीत बदल आणि स्वरूप काय झालेत पहा. तर स्वातंत्र्यानंतर काळात काँग्रेस हा प्रबळ पक्ष होता बघा. 1885 मध्ये काँग्रेस सरकारची काँग्रेसची स्थापना झाली. मग 1885 पासून स्वातंत्र्य काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. भारतातील राजकारणात या पक्षाची पकड होती, म्हणून या काळात पक्ष पद्धतीवरून एक प्रबळ पक्ष पद्धती. म्हणजे ज्यावेळेस आपला भारत देश पारतंत्र्यात होता, म्हणजे इंग्रजांच्या आधिपत्याखाली होता, त्यावेळेस 1885 मध्ये जो की आपल्या एक काँग्रेस नावाचा काँग्रेस पक्ष स्थापन झाला. त्यावेळेस तो एक पक्ष होता, मोठा पक्ष होता आणि एक प्रबळ पक्ष असे संबोधले जाते. हा प्रबळ पक्ष पद्धती 1977 मध्ये आव्हान दिले. या आव्हान काँग्रेस पक्ष एकत्र येऊन दिले. 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एक पक्षाचे वर्चस्व आणणे हे बाब संपुष्टात आले. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडी शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याची प्रयोग भारतीय जनता पक्ष, काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांनी केली. आणि आघाडी शासनातून अस्तित्व निर्माण होत समजत आल्या देशाची पक्ष पद्धत खोट ठरला आणि आघाडी शासन हे बाब भारताच्या राजकीय व्यवस्था स्थिरावली आहे. बघा काय केलं की ज्यावेळेस 1889च्या लोकसभेच्या निवडणुकीत, आता लोकसभेमध्ये लोकसभा म्हणजे काय, लोकसभेमध्ये एक खासदार असतात, लोकसभेमध्ये काय असतात, खासदार, आणि विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये काय असतात, आमदार. मग लोकसभा निवडणुकीत राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व निर्माण असते, हे बाब संपुष्टात आले. मग 1989च्या आधी एकच पक्ष होता, तो प्रबळ पक्ष काँग्रेस. पण 1989 नंतर हा प्रबळ पक्षाचे वर्चस्व कमी होत आले. आणि त्यानंतर या काळात अनेक पक्षांनी काय केलं, एकत्र येऊन आघाडी शासन स्थापन केलं. म्हणजे सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी काय केलं की काँग्रेस हा पक्षाला काय करायचं, त्यांचं अस्तित्व बऱ्यापैकी संपुष्टात आणण्यास त्यांनी ह्या पक्षांनी काम केलं. कुठले पक्ष,
स्थापन करणारे प्रयोग भारतीय जनता पक्ष, काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांनी केले. ठीक आहे. आघाडी शासनात अस्तित्व निर्माण होते हा समज आपल्या देशात पक्ष पद्धतीने खोटा ठरला आणि आघाडी शासन ही बाब आता भारतीय राजकीय स्थिरावली आहे. आता माहीत आहे का तुम्हाला, एकच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असेल, अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसले त्या पक्षपद्धती एक पक्ष पद्धत असे म्हणतात. बघा, एकाच राजकीय पक्षात खाली सगळी सत्ता असेल त्याला एक पक्ष पद्धत असे म्हणतात. राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात, आलटून पलटून दोन राजकीय पक्ष हाती सत्ता असेल तर त्याला काय म्हणायचं, द्विपक्ष पद्धत. आणि अनेक राजकीय पक्ष सत्तेत स्पर्धेत असतात आणि सर्वांच्यात कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो, अशा पद्धतीला बहुपक्ष पद्धती म्हणून काय केलं तर ओळखलं जातं. राजकीय पक्षाचे प्रमुख दोन आघाडी येथे दिले आहेत, त्यातील घटपक्ष शोधा आणि त्यांची नावे लिहा. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि संयुक्त पुरोगामी आघाडी. त्यानंतर बघा, हे जाणून घ्या, काय जाणून घ्या तर राष्ट्रीय पक्ष हे प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणायचं, राष्ट्रीय पक्ष कोणाला म्हणायचं आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणायचं. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी, राष्ट्रीय पक्ष म्हणजे देश पातळीवर चालण्यासाठी, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी आयोगाने निवडणूक आयोग स्पष्ट केले. पुढील म्हणजे जे निकष दिले, तुम्ही जर ते पूर्ण निकष केले तुम्ही राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखले जाईल. 4 किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेत मागील निवडणुकीत किमान 60% पेक्षा वैध मिळणे आवश्यक असते. म्हणजे चार किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेत मागील निवडणुकीत किमान 60% मते मिळली पाहिजे. म्हणजे 100%मधील 60% मते जर आपल्या 4 राज्यात किंवा त्यापेक्षा जास्त अधिक राज्यामध्ये मिळणे आवश्यक आहे. त्यामागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामध्ये किमान 4 सदस्य लोकसभेत निवडून आले पाहिजे किंवा एकूण लोकसभा मतदारसंघात किमान 2% मतदारसंघात तसेच किमान 3 राज्यामध्ये उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. प्रादेशिक म्हणजे राज्य पातळीवर पक्ष निवडणूक मान्यता मिळण्यासाठी पुढील निकष तुम्हाला पूर्ण करायला लागतील. लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मते मिळणे, किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते किंवा विधानसभेच्या एकूण सदस्याच्या किमान 3% जागा किमान 3 जागा प्राप्त होणे. मग आता हे लोकसभा आणि विधानसभा यातील लोकसभाबद्दल तुम्ही लोकसभा हे एक नाव ऐकलं, विधानसभा हे एक नाव ऐकलं. ठीक आहे. आता लोकसभेमध्ये जे निवडून दिले जातात त्याला आपण खासदार असं म्हटलं जातं आणि विधानसभेमध्ये जे लोक आपण निवडून देतो म्हणजे लोकप्रतिनिधी जो निवडून देतो त्याला काय म्हणायचं, आमदार. मग लोकसभा आणि विधानसभा, लोकसभा हे देश पातळीवर काम करत असते आणि विधानसभा ही राज्य पातळीवर काम करत असते. भारतात काही प्रमुख राजकीय पक्ष आपण काय करू आता ओळख घेऊ. नेमकं राजकीय पक्ष भारतात कुठले आहे बघा. राष्ट्रीय पक्ष, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नोटिफिकेशन नंबर 56/201 PPS 11 डेट 13 डिसेंबर 2016 म्हणजे 13 डिसेंबर 2016 मध्ये काय झालं बा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 साली ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस हे सर्वसामान्य स्वरूपाचे राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्याचे, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी हा राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे चळवळ होती. त्यामुळे त्यात विविध विचाराचे गट तयार झाले. स्वातंत्र्य काळात काँग्रेस हा एक काय झाला, सर्व प्रभावी पक्ष म्हणून आकारला गेला. धर्मनिरपेक्षता, सार्वजनिक विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक संकल्पना हे या पक्षाचे सुरुवातीचे धोरण काय होतं बा. आता हा जो पक्ष आहे त्याचं नेमकं धोरण काय होतं बघा, की सर्व प्रभावी पक्ष म्हणून
आकारास आला. धर्मनिरपेक्ष म्हणजे सगळ्या कास्टची, सगळ्या जातीची माणसं ह्या धर्मनिरपेक्ष. सार्वजनिक विकास, त्याचबरोबर हिंदू, मुस्लिम, ख्रिस्त हे सर्व धर्मनिरपेक्ष ह्यात आले. दुर्बल घटकांसाठी, अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क व्यापक संकल्पना हे या पक्षाचे सुरुवातीचे धोरण होते. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रम राबवले. लोकशाही, समाजवादी, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता यावर एक पक्षाचा विश्वास आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा मार्क्सवादी विचारसरणीचा आधारलेला आहे. या पक्षाची स्थापना 1925 साली झाली. भारताला हा एक जुना पक्ष आहे. भारतातला काय हा एक जुना पक्ष आहे. मजूर, कष्टकरी वर्गा व कामगाराच्या हितासाठी हा प्रश्न कार्य करतो. बघा, प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे धोरण आहे. तसे ह्या पक्षाचं धोरण आहे मजूर, कष्टकरी वर्ग व कामगाराच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. ह्या पक्षाचा भांडवलशाही काय आहे? विरोध आहे. ह्या पक्षाचा नेमका विरोध कुणाला आहे? तर भांडवलशाही. मग 1962च्या सुमारास चीन व सोव्हिएत युनियन ह्या दोन्ही साम्यवादी देशापैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे ह्यावर या पक्षात नेत्यामध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली. त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष स्थापन झाला. कधी? 1962ला. त्यानंतर भारतीय जनता पक्ष म्हणजे BJP. भारतीय जनता पक्ष BJP. भारतीय जनता पक्ष हे राष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाचे पक्ष आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. 1977 मध्ये स्थापन झाले जनता पक्ष भारतीय जनसंघ विलीन झाला. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. पक्ष फुटला व त्यातून भारतीय जनसंघातील भारतीय जनता पक्ष म्हणजे आताचे आपला BJP या नावाने 1980 मध्ये हा नवा पक्ष स्थापन केला आणि प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा याचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका. बघा, जो की भारतीय जनता पक्ष आहे त्या पक्षाचे नेमकं उद्दिष्ट काय होतं बघा, की पक्ष फुटला आणि पक्ष फुटल्यानंतर 1980 म्हणजे जो प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे असे ह्या पक्षाची भूमिका. आर्थिक सुधारणा या पक्षाने भर दिली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे मार्क्सवादी, जो की आपण मागाशी बघितला ती फूट पडली की 1961 मध्ये फूट पडल्यानंतर तयार झालेला. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही याच हा एक पक्ष पुरस्कार करतो आणि साम्राज्यवाद या पक्षाचा विरोध आहे. कामगाराचा, शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांचा याच्या हितसंबंधांची जपणूक करणारा हा पक्ष आहे. बघा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष काय करतो तर शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, जे शेतीत मजुरी करतात त्यांचा पक्ष आहे. कामगारांचा पक्ष आहे. हाच भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. बहुजनांचे हित या पक्षाचे उद्दिष्ट आहे. 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, आदिवासी, मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. बहुजन या शब्दात नेमका कुणाचा उल्लेख होतो बघा, दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश ह्या बहुजन या शब्दात होतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे ह्या पक्षाचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जो की शरद पवारांचा पक्ष, काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली आणि लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष या मूल्यावर पक्षाचा विचार आहे. काँग्रेस पक्षावर युती करून 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्ये 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एक घटपक्ष होता. तृणमूल काँग्रेस बघा, तृणमूल काँग्रेसचा हा जो बघा, मी तुम्हाला सांगायचं लक्षात गेलं की हा जे आहेत ना हे पक्षाचे काय आहेत तर त्या पक्षांचे चिन्ह आहेत. जसं की BJPचे चिन्ह आहे कमळ, त्यानंतर राष्ट्रवादीचं चिन्ह आहे घड्याळ, तृणमूल काँग्रेसचं चिन्ह आहे अशा तरी चिन्ह आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने ह्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून
मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि दुर्बल घटकांचा सारांश या पक्षात केला आहे. निवडणूक 2009 ते 2014 मध्ये पक्षांनी मिळवलेल्या जागा बघा. आता हे जागा जी लोकसभेमध्ये मिळवलेल्या आहेत. हे जे भारतीय राजकीय पक्षाचे नाव आणि मिळवलं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 2009 मध्ये त्यांना 2009 मध्ये त्यांना फक्त 206 जागा मिळवत्या आणि 2014 मध्ये बघा 44, म्हणजे किती पटीने हे जागा कमी झाल्या. मग हे जागा कमी होण्याची कारणे कशामुळे, तर लोकांचा जो आपण गेल्या निवडणूक आयोगामध्ये शिकलेलो आहे त्याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. बघा ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस हे नेमके हे दिलेले आहेत. 2009 मध्ये त्यांना मिळालेल्या जागा 2014, म्हणजे जर 5 वर्षाने लोकसभेची निवडणूक होत असते. आणि त्यानंतर तुम्हाला इथं दिले बघा, तामिळनाडूमध्ये सत्ता बदल, राजकीय दुकानशाही दहशत, महाराष्ट्र नव्या पक्षाची स्थापना, सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला, कोण खाते मिळणार, कोणते खाते मिळणार. आता खाते म्हणजे नेमकं काय असतं, तर खाते म्हणजे बघा गृहमंत्री, पुन्हा पर्यावरण मंत्री, पुन्हा असतात की ग्राम विकास मंत्री, हे खाते असतात. हे खाते मिळणे त्यांना. पुन्हा पक्षांतर बंदी कायदा लोकशाही. पक्षांतर बंदी म्हणजे काय, तर काय करतात, जे उमेदवार निवडून आले असतात, समजा निवडून आले एका पक्षातून आणि निवडून आल्यानंतर ते काय करायतात की दुसऱ्या पक्षात जातात, तर त्यांना त्या पक्षात एक पहिला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात असेल तो, तर त्याला पक्षांतर बंदी म्हणतात. तुम्हाला जायचं असेल तर जावा दुसऱ्या पक्षात, पण जो पहिल्या पक्षातून आपण जे उमेदवारी मिळवली होती, आपण लोकप्रतिनिधी होती, तिथून काय करा, तुम्ही राजीनामा द्या, मग तिकडे जावा. तुमच्याकडे जर तुमच्याकडे सत्ता आली आणि तुम्ही निवडून आला आणि जर दुसऱ्या पक्षात जात असाल तर तुम्हाला तसं चालणार नाही, पक्षांतर बंदी होऊ शकते. वर्तमानपत्रात तुम्ही कशा प्रकारे बातम्या वाचल्या असतील यातून आपल्याला समजते. हे पक्ष केवळ राज्यापुरते मर्यादित आहेत का,